कुठलंही फंक्शन असेल ना, तर केक हा त्याचा मेन इन्ग्रेडियंट असतो. तर केकनी सेलिब्रेशन करणं सगळ्यांनाच आवडतं. चला म्हटलं मग हाच घरच्या घरी बनवला जाणारा आईस केकचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर घरच्या घरी फ्रेश असा आईस केक कसा बनवायचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे तर पाव किलो व्हॅनिला प्रेमिक्स घेऊन यायचं. कुठल्याही बेक शॉपवर तुम्हाला अर्धा किलो प्रेमिक्स जे आहे ना 60 ते 70 रुपयेमध्ये मिळून जाईल. तर एक पॅकेट घेऊन यायचं. चॉकलेट, व्हॅनिला, रेड वेल्वेट तुम्हाला जे आवडतं ते प्रीमिक्स तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. घरी आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही ॲड न करता आपल्याला याच्यामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचा वापर करून आपल्याला याचा केकचा बेस बनवायला घ्यायचा आहे. तर बघू शकता मी थोडं थोडं करत पाणी घालून हे जे बॅटर आहे ना ते बनवायला घेतलेलं आहे. अशा प्रकारचं बॅटर बनलं की त्याच्यामध्ये आणखी जेवढं अवेलेबल म्हणजे आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. सगळ्या लम्स वगैरे जे आहेत ना त्या पूर्ण विरघळल्या किंवा लम्स वगैरे आपल्याला दिसायला नाहीशा झाल्या की आपल्याला याच्यामध्ये आणखी जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे. अशा प्रकारची थिक कन्सिस्टन्सी आपली झाली की 1 ते 1.5 चमचा पाणी आणखी आपल्याला ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा क्लॉकवाईज आपल्याला हे बॅटर जे आहे ना ते फुलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी खूप चांगली बनवून झाली तर तुमचा बेसही परफेक्ट बनतो. तर ठीक अशी कन्सिस्टन्सी बनवून तयार झालेली आहे. इथं मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी बनवून तयार झालेली आहे. ती कशी कन्सिस्टन्सी बनवून तयार झाली की आता आपल्याला इथं बघू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी बनलेली आहे. तर आपल्याला आणखी पाण्याची आवश्यकता लागणार आहे, परंतु आपण इथं अर्धा चमचा जे आहे ना तर बेकिंग पावडर ॲड करणार आहोत. तर बेकिंग पावडर जे आहे ना तर ते मी ॲड केलेलं आहे. बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला हे बॅटरमध्ये मिसळायचं नाही, तर बेकिंग पावडरवर थोडंसं पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा पाणी आपण याच्यावर टाकलेलं आहे आणि क्लॉकवाईज हे बॅटर जे आहे ना तर ते अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे बॅटर छान असं मिक्स करून घेतलं की त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना तर ती एकदम बेस्ट बनवून तयार होते आणि त्याच्यामध्ये ना बबल्स बनायला तयार होतात. म्हणजे फुलतं आपलं बॅटर फुललं की लगेच समजून जायचं आपल्याला फास्ट प्रोसेस करून हे बॅटर जे आहे ना ते एका टीनमध्ये, तेल लावलेल्या टीनमध्ये किंवा मग स्टीलचं जे भांडं असतं कुकरचं त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. फक्त भांड्याला तेल लावायचं आणि हे सर्व बॅटर त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. घट्ट कन्सिस्टन्सी जी आहे ना तर ती बनवून घेतलेली आहे मी बॅटरची. याच्यापेक्षा थोडीशी हलकीशी 1-1.5 चमचा पाणी असलेली कन्सिस्टन्सी असेल ना तरी पण चालेल, पण खूप पातळ अशी कन्सिस्टन्सी असेल ना तर आपला बेस जो आहे ना तर तो परफेक्ट बनत नाही आणि स्पॉन्ज आपला व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी परफेक्ट ठेवायची. त्यानंतर बॅटर एका टीनमध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना केक जो आहे ना तर तो छान बनतो. त्यानंतर प्रीहीटिंगला ठेवलेलं कुकर जे आहे ना तर ते 40 मिनटं प्रीहीट केलं, त्याच्यात स्टँड ठेवलं आणि आपण जे बॅटर टाकलेलं टीन म्हणजे भांडं आहे ना तर त्याच्यामध्ये कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि वायसर काढून घेतलं आणि कमीत कमी 30 मिनटासाठी आपल्याला हा केक बेक करून ठेवायचा आहे. प्रीहीटिंगला कुकर जे आहे ना ते 40 मिनटं ठेवायचं, म्हणजे कमी गॅसवर ठेवायचं आहे. त्यानंतर एक बेस ठेवला, त्याच्यावर आयसिंग केली, त्याच्यावर टुटी फ्रुटी लावली, दुसरा बेस ठेवला आणि बघू शकता आपला स्पॉन्ज जो आहे ना एकदम परफेक्ट बनून तयार झालेला आहे. एकदम स्पॉन्ज पण एकदम परफेक्ट बनलेला आहे आणि क्रीमही एकदम परफेक्ट बनलेली आहे. तर क्रीम जी आहे ना तर ती खूप थिक आणि खूप परफेक्ट बनलेली आहे. कसल्याही प्रकारचे नोझलने तुम्ही फ्लावरने सहजतेने पाडू शकता अशी ही क्रीम बनवून तयार झालेली आहे. तर आपल्याला स्पॅच्युला आणि स्पूनच्या सहाय्याने ही संपूर्ण क्रीम जी आहे ना आयसिंग करून घ्यायचं आहे. दुसरा बेस बसवायचा. त्यानंतर 3 लेअरचा हा केक मी बनवला आहे. घरच्या घरी खाण्यासाठी फ्रेश आणि एकदम टेस्टी असा केक जे आहे ना ते मी बनवायला घेतला होता. तर बघू शकता छान असा केक जो आहे ना तो आयसिंग करून घेतलेला आहे. प्लेन असा परफेक्ट केलेला नाही आहे कारण की माझ्याकडे केक बेस अवेलेबल नव्हता, परंतु जेवढं शक्य होतं ना तेवढं मी चाकूच्या सहाय्यानंच हा केक जो आहे ना तर तो स्मूथ म्हणजे एकदम हे जे आहे ना केकला प्लेन करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर बऱ्यापैकी आपला केक जो आहे ना तो प्लेन होत आलेला आहे. तर जेवढा शक्य असेल तेवढा तुम्ही चाकूच्या सहाय्यानं पण प्लेन करू शकता. तुमच्याकडे स्पॅच्युला असेल तर वेल अँड गुड. माझ्याकडे स्पॅच्युला अवेलेबल आहे, पण हा केक घरच्या घरीच खायचा असल्यामुळं ना मी जास्त काही झंझट लावली नाही आणि आपण केक जो आहे ना तो एका स्टीलच्या ताटामध्येच बनवायला घेतलेला आहे. कारण की आपण ना घरीच खाणार आहोत, त्याच्यामुळं आपल्याला एवढं काही डेकोरेशनची आवश्यकता नाही आहे. परंतु तुम्ही हा केक जो आहे ना तुमच्या गावामध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये घरच्या घरी बनवून अशा प्रकारे कोणीही सहजपणे आपला घरगुती बिझनेस पण करू शकतात.
अशा प्रकारे केक बनवून तुम्ही विकू शकतात. हा केक जो आहे ना मार्केटमध्ये कमीत कमी आपल्याला 300 रुपयापर्यंत मिळतो आणि एकदम फ्रेश केक जर तुम्ही मध्ये घ्यायला गेलात ना तर तो नाही मिळत. त्यामुळे जर तुम्हाला गल्लीमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या गावामध्ये छोटासा बिझनेस सुरू करायचा असेल, फ्रेश केक विकायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे आईस केक जे आहेत ना ते बनवून विकू शकता. तर मी फ्रेश अशा केक जो आहे ना तर क्रीमच्या सहाय्याने फुलं पाडून घेतलेत. माझ्याकडं पायपिंग बॅग होती, नोझल होते, तर मग म्हटलं चला कलर टाकून आपण याला आयसिंग करून घेऊया. आयसिंग केली, छान असे फ्लावर्स पाडले आणि फ्लावर्स पाडायचे झाले की त्याच्यानंतर स्टार पण पाडून घेतले. जे मध्ये गॅप पडले होते तर त्याच्यामध्ये स्टार टाकून घेतले. त्याच नोझलने आपण स्टार पाडलेले आहेत. तर बघू शकता तोच कलर आणि तोच नोझल यूज करून आपण स्टारही बनवून घेतलेले आहेत. सर्व फ्लावर्सच्या मध्ये आपण एक एक स्टार मांडलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये जे आपले शुगर बॉल्स मिळतात किंवा मग तुमच्याकडे जे पायपिंग शुगर बॉल्स मिळतात, छोटे मोठे बॉल्स मिळतात सिल्वर गोल्डन कलरचे, ते तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता. मी अशा प्रकारे छान असे फ्लावर्स पाडले आणि त्याच्यावर चेरीने डेकोरेशन केलेलं आहे. मी इथं मार्केटमधनं पाव किलो चेरी पण आणली, 100 ग्रॅम चेरी आणली होती. आपण पाव किलो प्रीमिक्ससाठी 100 ग्रॅम चेरी आणली ना तर तुम्ही कमीत कमी 2 केक तुम्ही डेकोरेट करू शकता. अशा प्रकारे कुठलेही फ्लावर्स पाडले तरी तुम्ही ती चेरी यूज करू शकता. त्यानंतर दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये मी ऑरेंज कलर ॲड करून अशा प्रकारे थोडेसे मोदक टाईपचे जे फ्लावर्स असतात ना तर ते डेकोरेट करायला घेतले ना. अशा प्रकारे जो आहे ना घरच्या घरी आयसिंग केक जो आहे ना ते मी डेकोरेट केला आणि आपल्याला हा केक जो आहे ना तर तो फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायचा नाही आहे, डायरेक्ट खायला घ्यायचा आहे. कारण की आम्हाला घरच्या घरी खाण्यासाठी फ्रेश केक जो आहे ना तर तो मी बनवला होता. अशा प्रकारे संपूर्ण फ्लावर्स टाकून घेतले, केक डेकोरेट करून घेतला. आपला केक जो आहे ना तो बऱ्यापैकी 90% परफेक्ट बनवून तयार झालेला आहे. हा केक तुम्ही मार्केटमधने घ्यायला गेला तर अशा प्रकारचा फ्रेश केक मिळत नाही किंवा मग तुम्हाला अशा प्रकारे ताजा केक खायचा असेल तर तुम्हाला घरच्या घरीच बनवून पाहावं लागेल. तर नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बेसिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.